कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून कसं आला नाही? जागा तर हीच सांगितली होती. दादा, आय एम सॉरी. ए वेडाबाई, तू का सॉरी म्हणतेस? अगं रडू नकोस तू. आता मी आलोय ना, आता सगळं काही नीट होणार, बघ तू. दादा, अरे दुर्गा, ये की ये. नाही काय नाही. मी दुर्गा, काय झालं? काही काम होतं का? काय झालं? ये. नाही, तेवढं महत्वाचं नाहीये. असू दे. मी महत्वाचं नाही कसं, आता इथवर आलीयस म्हणजे नक्की तुला काहीतरी बोलायचं होतं. ये ये. का आता आजीशी हात राखून बोलणार आहेस? हो. ये 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 ये. काय झालं बाळा? ये. बोलायचं तर खूप काही आजी, पण बोलू का नको ते कळत नाहीये. काय झालं दुर्गा? तुमच्याशी कसं बोलू तेच कळत नाही मला. आजी, आजपर्यंत मी तुमच्याशी कुठल्याही गोष्टीबद्दल अगदी मनमोकळेपणाने बोलू शकायचंय, पण आता मला तुमच्याशी बोलताना जरा भीतीच वाटते. का? असं का वाटतं तुला? असं काहीच नाहीये. तसंच आहे आजी. लीला या घरात आल्यापासून तुम्ही बदललात. आता तुम्हाला तीच बरोबर वाटते आणि आम्ही सगळे चुकीचे. असं अजिबात नाहीये बाळा. नको असं समजूस. तुम्ही चौघी जणी माझ्यासारखी सारख्याच आहात. नाही आजी, तसं नाहीये. का? कारण जर तसं असतं ना आजी, तर तुम्ही माझी बाजू सुद्धा समजून घेतली असती. आजपर्यंत माझाच एक विश्वास होता की आपण दोघी एकाच विचाराच्या आहोत. आपण दोघी या घराच्या भल्याचाच विचार करतो. पण तुम्ही एजंटसाठी लीलाची निवड केलीत आणि माझ्या त्या विश्वासाला तडा दिला, आणि त्यामुळे आपल्या दोघींमध्ये आता एक अंतर निर्माण झालंय आणि त्याचा मला खूप त्रास होतोय आजी. नाही ग बाळा दुर्गा, खरंच असं काही नाही. तसंच आहे आजी. आजी, लीला या घरात आल्यापासून तुमचं आमच्याकडे लक्षच नाहीये. आधी तुम्ही आम्हाला जातीने विचारायचात. आम्हाला काय हवंय काय नकोय याच्याकडे तुमचं लक्ष असायचं, पण आता आमच्या वाट्याला तुमचं प्रेमच येत नाही. येता जाता तुमचा हात आमच्या डोक्यावर मायेनं फिरायचा. असं वाटायचं की आहेत आजी, आहेत, आपल्या सोबत आहेत, त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. आता मला खूप एकटं वाटतं आजी. नाही बाळा, तसं काही नाही. खरं सांगू का? हे बघ, माझं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे, पण दुर्गा, लीला या घरामध्ये नवीन आहे. लीलाला समजून घेण्याच्या नादात कदाचित तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असेल. मान्य आहे मला, माफ करा, पण खरंच सांगते, तुम्ही सगळ्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहात. तू आणि लीला तर माझ्यासाठी एकदम सारख्या. नाही आजी,
मी आणि लीला सारख्या नाही आहोत. आम्ही विरुद्ध आहोत आणि कायम तशाच राहणार. मग तुम्ही मला एकटं पाडलं तरी चालेल. हे बघ, हे असं वागून ना मी सगळ्यांनी लीलाला एकटं पाडलंय. बाळा, तिला आपण समजून घ्यायला हवं ना. हं? घ्या ना. पण ती एकटी कुठे आहे आजी? ती एकटी नाहीच आहे. या घरात आल्यापासनं तिने माझी सगळी माणसं स्वतःच्या बाजूने वळून घेतली आहेत ना. आधी तुम्ही, मग एजे, आता तर विराज आणि प्रमोद सुद्धा. ती मुलगी किती चुकते आजी, पण कधी तिला तिच्या चुकांची शिक्षा मिळते? एजे सुद्धा शांत बसून तिच्या सगळ्या चुका, अगदी जवळपास सगळ्या चुका पोटात घालतात. असं का? सांगा ना, असं का? ऐक दुर्गा, ऐक. बाळा, लीला जरीही चुका करत असली ना तरी तिचं मन वाईट नाहीये. तिचं मन खूप मोठं आहे. तिला आपण माफ करायला हवं. नाहीतर तिला काय वाटेल सांग बघू. मी नेहमीच चुका करते. मला कधीच कुठलीच गोष्ट बरोबर करता येत नाही. ही गोष्ट तिच्या मनामध्ये सलत राहील आणि मग तिचं मन कमकुवत होईल ग. पण आपण जर माणसाला माफ केलं तर त्याला आयुष्यामध्ये काहीतरी नवीन चांगलं करण्याची आपल्याला संधी देता येते ना. मग अशी संधी आपण लीलाला द्यायला हवी की नको? मग आजी, हाच विचार घरातल्या इतर माणसांच्या बाबतीत आजपर्यंत कधीच का नाही केला गेला? या घरात कुणी कधी अगदी छोटी चूक जरी केली तरी एजेंनी त्यांना शिक्षा दिली आहे. कधी कोणाला माफ नाही केलं. न्याय सगळ्यांसाठी सारखा नाहीये का? बरोबर आहे तुझं. न्याय हा सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. कदाचित लीलाला समजून घेण्याच्या भरात आम्ही तिच्या चुका माफ करताना, तिला संध्या देताना कदाचित माझ्याकडनं आणि अभिरामकडनं तुमच्याकडे दुर्लक्ष झालंय. हो, झालंच आहे बाळा दुर्लक्ष. पण कृपा करून बाळांना असं समजू नका की आमचं तुमच्यावर प्रेम नाहीये. आमचं तुम्हा तिघींवर, तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. खूप काळजी आहे आम्हाला तुमच्या सगळ्यांची. मी तर आधीही तुमच्या सोबत होते आणि यापुढेही तुमच्या सोबत असणार आहे. नेहमीच तुमच्या सोबत राहीन बाळा. राहाल ना? मग मला वचन द्या, वेळ आल्यावर तुम्ही माझ्या बाजूने उभे राहाल. हो ग बाळा, वचन देते मी तुला. मी तुझ्या पाठीशी उभी राहीन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.